धनिकारजी दासनं जशी अरदास केली होती, परमादरणीय महात्मा तेजपाल टोकडेजी हे ज्ञानप्रचारक महात्मा आमच्यामध्ये उपस्थित आहेत. विचारेद्वारा सद्गुरूचा आशीर्वाद प्राप्त करतील. नंतर दास अरदास करेल मुंबईवरून आलेले महात्मा अधिकराव ढाळेजी हे सुद्धा सुंदर अशा गीताद्वारे सद्गुरूचा आशीर्वाद प्राप्त करतील. कुणाला जर देवाची ओळख करायची असेल तर सत्संग समाप्तीच्या नंतर त्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. प्रेमाने बोलूया धनिकारजी. अधायोयम अक्लेद्योयम अशोष्य एवच नित्य सर्वगता स्थाणुरम अचलो अयम सनातनः की मी सनातन आहे, नित्य आहे, शाश्वत आहे, सर्वात पहिला मीच आहे, असा मी आहे. मग देवाच्या सगळ्या खुणा सांगितल्या. आता मी ज्याची पूजा करतोय, ज्याची भक्ती करतोय, फोटोची मूर्तीची, तर त्याला ह्या सगळ्या प्रक्रिया करून बघा, तोडून बघा, फोडून बघा, भिजवून बघा, जाळून बघा. या प्रक्रिया करून तो नष्ट होत असेल तर तो देव नाही. बरं, मी सांगत नाही, ही भगवद्गीता सांगते. मग जो अविनाशी परब्रह्म तत्व आहे त्याला या ठिकाणी दाखवलं जातं. अधायोयम अक्लेद्योयम अशोष्य एवच नित्य सर्वगता स्थाणुरम अचलो अयम सनातनः की मी सनातन आहे, नित्य आहे, शाश्वत आहे, सर्वात पहिला मीच आहे, असा मी आहे. मग देवाच्या सगळ्या खुणा सांगितल्या. आता मी ज्याची पूजा करतोय, ज्याची भक्ती करतोय, फोटोची मूर्तीची, तर त्याला ह्या सगळ्या प्रक्रिया करून बघा, तोडून बघा, फोडून बघा, भिजवून बघा, जाळून बघा. या प्रक्रिया करून तो नष्ट होत असेल तर तो देव नाही. बरं, मी सांगत नाही, ही भगवद्गीता सांगते. मग जो अविनाशी परब्रह्म तत्व आहे त्याला या ठिकाणी दाखवलं जातं. उपास तापास करणारे तर भक्त आहेतच, पण याच्या परी अजून पुढचे अजून ह्याच्यापेक्षा मोठी भक्ती करणारे म्हणजे योग याग विधी करणारे असे भक्त आहेत. तेही करतात. कशासाठी करतात? तर या बाकीच्या गोष्टी रिद्धी सिद्धी प्राप्त करण्यासाठी करतात. पण त्या गोष्टींना प्राप्त करण्याचा जो यज्ञ होम हवन यज्ञ करतात त्याचा काहीच उपयोग नाहीये. ब्रह्मज्ञानाचा जो यज्ञ आहे तो सर्वश्रेष्ठ आहे. म्हणतात श्रेयान द्रव्यमयात यज्ञाच ज्ञान यज्ञम परम तपम सर्व कर्म खिलम पार्थ ज्ञानापरी समाप्यते. की या सर्व यज्ञ होम जेवढे आहेत ना, याच्याही पेक्षा सगळ्यात चांगला जर का यज्ञ असेल तो ज्ञानाचा यज्ञ आहे. की ज्या यज्ञाने सर्व कर्म नष्ट होऊन जातात. महात्मा सांगतात की ब्रह्मज्ञान प्राप्त केल्यानंतर जन्म मृत्यूचा फेरा चुकून जातो. त्यालाच पुष्टी देण्यासाठी हे वाक्य भगवंत श्रीकृष्णांनी काढलेलं आहे. कारण कर्म जसं असेल ना तशाप्रमाणे गती मिळणार आहे. जसं कर्म असेल तशी शेवटची स्थिती, जशी शेवटची स्थिती तशी मग पुढची गती. मग पुन्हा जन्म कुठला मिळायचा तो त्याच्यावर डिपेंड आहे. मग कर्म कसं केलंय त्याप्रमाणे जन्म मिळणार. मग सांगितलं कर्मण्ये वाधिकार असते मा फलेषु कदांचन मा कर्म फले हेतुर्भूर मा संगोस्थिते कर्मणी. म्हणजे जसं कर्म तशी फळ. सद्गुरु ब्रह्मज्ञान देऊन काय करतायत की ही कर्म सगळी नष्ट करून टाकतायत. ज्ञान यज्ञम परम तपम सर्व कर्म खिलम पार्थ ज्ञानापरी समाप्यते. मग ज्यावेळेला ब्रह्मज्ञान हे एक असं ज्ञान आहे, हे देवाचं मूळ स्वरूप जे आहे, जे सद्गुरु दाखवतात या ठिकाणी, ते दर्शन जे देवाचं स्वरूपाचं दर्शन आहे ते एवढं पुण्य परम पावन पुण्य सांगितलं गेलेलं आहे की त्याच्यामुळे सर्व म्हणजे 84 लक्ष योनीचा हा फेरा चुकतो. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. हा जो चक्रांचा फेरा आहे पवित्र अवतारवाणीमध्ये सांगितलंय की कई जन्म तू बनकर कीड़ा रिंग रिंग कर चलता रहा, जरा सोच ले हालत क्या थी, सांप और बिच्छू बनता रहा, कभी गाय भैंस तू घर कुकर घोड़ा, पशु जन्म तू पाया था, बन जम चमगादड़ बगला कौवा उल्लू भी कहलाया था, विष्टा में पड़ चिल्लाता था भूल कर अपने प्रभु का नाम. कहे अवतार सद्गुरु से मिलकर अब तो पाले अपना धाम. आणि ज्याला आपलं हे निज स्वरूपाचं धाम प्राप्त करायचं असेल ना, ज्याला खरोखर या जन्म मृत्यूच्या चक्रामधनं बाहेर पडायचं असेल, ते किडा मुंगी बनायचं जर का नसेल पुढच्या जन्मामध्ये, याच देही याच डोळा पाहिला मी मुक्तीचा सोहळा,
हे संत तुकाराम महाराज बोलले. का बोलले? कारण त्यांनी तो पाहिला, त्या देवाला त्यांनी पाहिला. ज्ञानेश्वर माऊली पण त्याच म्हणले, आजी सोनियाचा दिनू वर्ष अमृताचा घनू, हरी पाहिला रे हरी पाहिला, मी देवाला पाहिला. बरं, मग आता या ठिकाणी ज्यांना ज्यांना असं वाटत असेल की आम्हाला पण देव पाहायचा असेल ना, त्या गावकऱ्यांनी सगळ्यांनी या ठिकाणी देवाला दाखवण्याची जी आहे प्रोसेस इथे या ठिकाणी होते, त्या प्रोसेसचं नाव आहे ब्रह्मज्ञान. सद्गुरूंनी सांगितलं ब्रह्म की प्राप्ती आणि भ्रमो की समाप्ती. या जीवनात लागलेले जेवढे भ्रम आहेत भक्ती मार्गामधले, बघा सगळ्या गोष्टी आम्हाला ओरिजिनल पाहिजेत. सगळ्या गोष्टी ओरिजिनल पाहिजेत. कपडे ओरिजिनल पाहिजेत, दूध ओरिजिनल पाहिजे, खाण्याच्या भाकरी, सगळ्या गोष्टी ओरिजिनल पाहिजेत. पण देवाच्या बाबतीमध्ये डुप्लिकेट मिळेल तर चालेल, अशी एक भावना आहे. कोणाला सांगायला गेलं ना बाबा ओरिजिनल खरा देव तुम्हाला पाहायचा आहे का? उपवास तापास करणारे तर भक्त आहेतच, पण याच्या परी अजून पुढचे अजून याच्यापेक्षा मोठी भक्ती करणारे म्हणजे योग याग विधी करणारे असे भक्त आहेत. तेही करतात. कशासाठी करतात? तर या बाकीच्या गोष्टी रिद्धी सिद्धी प्राप्त करण्यासाठी करतात. पण त्या गोष्टींना प्राप्त करण्याचा जो यज्ञ होम हवन यज्ञ करतात त्याचा काहीच उपयोग नाहीये. ब्रह्मज्ञानाचा जो यज्ञ आहे तो सर्वश्रेष्ठ आहे. म्हणतात श्रेयान द्रव्यमयात यज्ञाचं ज्ञान यज्ञम परम तपम सर्व कर्म खिलम पार्थ ज्ञानापरी समाप्यते. की या सर्व यज्ञ होम जेवढे आहेत ना, याच्याही पेक्षा सगळ्यात चांगला जर का यज्ञ असेल तो ज्ञानाचा यज्ञ आहे. की ज्या यज्ञाने सर्व कर्म नष्ट होऊन जातात. महात्मा सांगतात की ब्रह्मज्ञान प्राप्त केल्यानंतर जन्म मृत्यूचा फेरा चुकून जातो. त्यालाच पुष्टी देण्यासाठी हे वाक्य भगवंत श्रीकृष्णाने काढलेलं आहे. कारण कर्म जसं असेल ना तशाप्रमाणे गती मिळणार आहे. जसं कर्म असेल तशी शेवटची स्थिती, जशी शेवटची स्थिती तशी मग पुढची गती. मग पुन्हा जन्म कुठला मिळायचा तो त्याच्यावर डिपेंड आहे. मग कर्म कसं केलंय त्याप्रमाणे जन्म मिळणार. मग सांगितलंय कर्मण्ये वाधिकार असते मा फलेषु कदांचन मा कर्म फले हेतुर्भूर मा संगोस्थिते कर्मणी. म्हणजे जसं कर्म तशी फळ. सद्गुरु ब्रह्मज्ञान देऊन काय करतायत की ही कर्म सगळी नष्ट करून टाकतायत. ज्ञान यज्ञम परम तपम सर्व कर्म खिलम पार्थ ज्ञानापरी समाप्यते. मग ज्यावेळेला ब्रह्मज्ञान हे एक असं ज्ञान आहे, हे देवाचं मूळ स्वरूप जे आहे, जे सद्गुरु दाखवतात या ठिकाणी, ते दर्शन जे देवाचं स्वरूपाचं दर्शन आहे ते एवढं पुण्य परम पावन पुण्य सांगितलं गेलेलं आहे की त्याच्यामुळे सर्व म्हणजे 84 लक्ष योनीचा हा फेरा चुकतो. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. हा जो चक्रांचा फेरा आहे पवित्र अवतारवाणीमध्ये सांगितलंय की कई जन्म तू बनकर कीड़ा रिंग रिंग कर चलता रहा, जरा सोच ले हालत क्या थी, सांप और बिच्छू बनता रहा, कभी गाय भैंस तू घर कुकर घोड़ा, पशु जन्म तू पाया था, बन जम चमगादड़ बगला कौवा उल्लू भी कहलाया था, विष्टा में पर चिल्लाता था भूल कर अपने प्रभु का नाम, कहे अवतार सद्गुरु से मिलकर अब तो पाले अपना धाम. आणि ज्याला आपलं हे निज स्वरूपाचं धाम प्राप्त करायचं असेल ना, ज्याला खरोखर या जन्म मृत्यूच्या चक्रामधनं बाहेर पडायचं असेल, ते किडा मुंगी बनायचं जर का नसेल पुढच्या जन्मामध्ये, याच देही याच डोळा पाहिला मी मुक्तीचा सोहळा, हे संत तुकाराम महाराज बोलले. का बोलले? कारण त्यांनी तो पाहिला, त्या देवाला त्यांनी पाहिला. ज्ञानेश्वर माऊली पण त्याच म्हणले, आजी सोनियाचा दिनू वर्ष अमृताचा घनू, हरी पाहिला रे हरी पाहिला, मी देवाला पाहिला. बरं, मग आता या ठिकाणी ज्यांना ज्यांना असं वाटत असेल की आम्हाला पण देव पाहायचा असेल ना, त्या गावकऱ्यांनी सगळ्यांनी या ठिकाणी देवाला दाखवण्याची जी आहे प्रोसेस इथे या ठिकाणी होते, त्या प्रोसेसचं नाव आहे ब्रह्मज्ञान. सद्गुरूंनी सांगितलं ब्रह्म की प्राप्ती आणि भ्रमो की समाप्ती. या जीवनात लागलेले जेवढे भ्रम आहेत भक्ती मार्गामधले, बघा सगळ्या गोष्टी आम्हाला ओरिजिनल पाहिजेत. सगळ्या गोष्टी ओरिजिनल पाहिजेत. कपडे ओरिजिनल पाहिजेत, दूध ओरिजिनल पाहिजे, खाण्याच्या भाकरी, सगळ्या गोष्टी ओरिजिनल पाहिजेत. पण देवाच्या बाबतीमध्ये डुप्लिकेट मिळेल तर चालेल, अशी एक भावना आहे. कोणाला सांगायला गेलं ना बाबा ओरिजिनल खरा देव तुम्हाला पाहायचा आहे का, कोणी फळं वाहत आहे,
कोणी सुगंधादी द्रव्य वाहतंय, कोणी वस्त्र अलंकार वाहतंय, अनेक प्रकारे माझी भक्ती करतात. मी त्यांची भक्ती स्वीकार करतो, स्वीकार करत नाही असं सांगितलेलं नाही. मी ती भक्ती स्वीकार करतो, त्यांच्या मनोइच्छित फलकामाला पूर्णही करतो. कारण त्यांना माहितीच नाही की खरी भक्ती कशासाठी करायची. आम्ही ही भक्ती करत होतो लहानपणी, देवा मला पास कर, है ना, चांगले मार्क्स मिळून दे. थोडा मोठा झालो मग देवा मला नोकरी मिळू दे, चांगली बायको मिळून दे, मुलगा होऊन दे, है ना. अशा प्रकारची भक्ती होती. भक्ती फक्त साधनांसाठी करत होतो. महात्मा आता मला जे म्हणले ना की साध्य काय करायचं आहे, सद्गुरु जो आहे ना हा सत्याचं ज्ञान देतो. आता माता बहिणी पण बोलल्या, गुरु असे अनेक आहेत. कोणी तंत्र गुरु, कोणी मंत्र गुरु, कोणी फळं वाहत आहे, कोणी सुगंधादी द्रव्य वाहत आहे, कोणी वस्त्र अलंकार वाहत आहे. अनेक प्रकारे माझी भक्ती करतात. मी त्यांची भक्ती स्वीकार करतो, स्वीकार करत नाही असं सांगितलेलं नाही. मी ती भक्ती स्वीकार करतो, त्यांच्या मनोइच्छित फलकामाला पूर्णही करतो. कारण त्यांना माहितीच नाही की खरी भक्ती कशासाठी करायची. आम्ही ही भक्ती करत होतो लहानपणी, देवा मला पास कर, है ना, चांगले मार्क्स मिळून दे. थोडा मोठा झालो मग देवा मला नोकरी मिळू दे, चांगली बायको मिळून दे, मुलगा होऊन दे, है ना. अशा प्रकारची भक्ती होती. भक्ती फक्त साधनांसाठी करत होतो. महात्मा आता मला जे म्हणले ना की साध्य काय करायचं आहे, सद्गुरु जो आहे ना हा सत्याचं ज्ञान देतो. आता माता बहिणी पण बोलल्या, गुरु असे अनेक आहेत. कोणी तंत्र गुरु, कोणी मंत्र गुरु. जाणं सद्गुरूच्या कृपेने त्याला जाणता येतं. हाच संदेश या ठिकाणी प्रत्येक महात्मा वारंवार देतो. हरिप्राप्तीची उपाय धरावे संतांचे ते पाय, तेने साधती साधन तुलती भावाची बंधन, संत अविना प्राप्ती नाही ऐशी वेद लिहिती वाही, एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ. ही सगळं काही जे आहे मनुष्याला जीवनामध्ये ज्या काही मनोकामना देखील जर पूर्ण करायच्या असतील, जीवनाचं उद्दिष्ट देखील सफल करायचं असेल तर केवळ आणि केवळ संतांना शरण जाणं गरजेचं आहे. आणि ज्यांच्या जीवनामध्ये असे पूर्ण संत आदरणीय या ठिकाणी परते महाराजांचं तिथं जाऊन बसायचं आहे. प्रेमाने बोला, सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज, निरंकारी राजमाता यांच्या लग्नाच्या शुभ दिनाला या संतांची आली लाट बाबा, संतांची आली लाट, संतांची आली लाट बाबा, संतांची आली लाट, या संतांची आली लाट बाबा, संतांची आली लाट. यांच्या अनवसरीला, यांच्या अनवसरीला संतांची आली लाट बाबा, संतांची आली लाट, या संतांची आली लाट बाबा, संतांची आली लाट, बाबा, संतांची आली लाट. हीच माझ्या आत्मरूपाला आधी नाही ओळखले, आधी नाही ओळखले. देव पुजाया म्हणून गेलो, देव होऊन मिळालो, देव होऊन मिळालो, देव होऊन मिळालो. याची आठवण राहून राहून, याची आठवण राहून राहून, हे ब्रह्मरूप पाहून, हे ज्ञान, अहो ज्ञान, अहो ज्ञान, हृदया फुकटान माझ्या सत्पुरुषाने उडे. हृदया फुकटान माझ्या सद्गुरु माते तुन, गुरु ज्ञान, हृदया फुकटान माझ्या सद्गुरु माते तुन, माझ्या सद्गुरु माते तुन, माझ्या सद्गुरु माते तुन. तेरा तन मन
खोल घुमावा कहे अवतार तेरे दाता दिन राते गुण गावा कहे अवतार तेरे ही दाता मैं दिन राती गुण गावा तू ही निरंकार एक तू ही निरंकार तू ही निरंकार एक तू ही निरंकार हसता भूलनहार मैं सदा भुलनहार दाता बख्शनहार तू है दाता बख्शनहार मेरे अवगुण ना चिता मेरे अवगुण नाचिता तू ही निरंकार एक तू ही निरंकार तू ही निरंकार एक तू ही निरंकार मेरा रूप है संसार तेरा रूप है ये संसार भला करो करतार सबका भला करो करतार मेरे मन है दाता मेरे मन है ये दाता तू ही निरंकार एक तू ही निरंकार तू ही निरंकार एक तू ही निरंकार मेरा डोले ना इतबार मेरा डोले नाय तुम्हार बख्श श्रद्धा भक्ति प्यार बख्शो श्रद्धा भक्ति प्यार करा मैं संतान का सत्कार करा मैं संतान का सत्कार तू ही निरंकार एक तू ही निरंकार तू ही निरंकार एक तू ही निरंकार तू ही निरंकार एक तू ही निरंकार सद्गुरु सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज की निरंकारी राजमाता गुरुबचन की प्रेमाने बोला सत्संग जी प्रेमाने बोला धनिंकारजी सर्वांनी थोडा सत्य कण कण में है बस रहा च्या मंगल कामनेसाठी मंगलाचरण मध्ये परमादरणीय वसंत वाघमारीजी यांच्या संत जनव प्रेमाने बोला संत जनव आज या ठिकाणी तुमच्या महान संतांचं दर्शन होतंय सालाबाद प्रमाणे ह्या वर्षी तुम्ही या परते परिवारावरती प्रेम दाखवलं आणि खरं तुमचा आभार मानायला पाहिजे. आज या ठिकाणी पहिलं प्रथम मी सद्गुरू शिरूप महात्म्यांचे आभार मानतो की उशीर झाल्याबद्दल. कारण आज या ठिकाणी खासदार साहेब सुद्धा आले आणि आपले लाडके आमदार किरणजी लांबे साहेब प्रत्येक वर्षी या ठिकाणी येतात. त्यांचं सुद्धा या ठिकाणी आभार. तसेच आपले युवा नेते सत्यदादा भांगरे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आणि आपल्या राजूरचे पीआय नवीन नेतृत्व आलेलं आहे. त्यांचं तर पहिलं प्रथम मी आभार मानतो. तसेच आपले नवळी साहेब आणि सर्वच या ठिकाणी कसाऱ्याचे मुख्य असतील, इगतपुरीचे मुख्य असतील, खूप मुंबईची स्टीम असेल, संगनमरचे आपले सर्वांचे या ठिकाणी वेळ झालेला आहे. परंतु या ठिकाणी सर्वांचं या ठिकाणी असा आभार मानतो, तुमचे असेच आशीर्वाद राहू द्या आणि असेच वारंवार येत राहा आणि सत्संग सोहळा असं पुढे चालत राहू द्या. आणि एक या ठिकाणी विनंती करतो की माझ्याकडून तुमच्या सेवेमध्ये काही चुकलं असेल आणि एक लेकरू म्हणून आमच्या परते परिवाराकडून माफी मागतो. तर खरंच मला खूप या ठिकाणी सांगावं एवढं वाटतं की एवढा प्रेम सर्व काही विकत मिळतं पैशाने,
परंतु तुमच्यासारखे माणसं प्रेमानच मिळू शकतात। एवढंच माझ्या जीवनामध्ये धन आहे, संपत्ती आहे, दुसरं काही नाही। असंच येत राहा आणि असेच आशीर्वाद येत राहा। तर याच ठिकाणी थांबतो। प्रेमाने बोला। सत्संगाची प्रेमाने जीवन जगण्यासाठी एक प्रेरणादायी ठरत असतात। मी एवढं बोलून माझे 2 शब्द थांबवतो। थँक्यू सर, आपण या ठिकाणी आलात। दासारदास करेल मुखी महात्मा गोरख परतेजी सर्वांचे आभार मानतील। या सत्संगाच्या प्रोग्रामसाठी आम्हाला गोरख परते यांनी आमंत्रित केल्याबद्दल तसेच सर्व ग्रामस्थांचे मी आभार व्यक्त करतो। सत्संग प्रोग्राम मी आधी बघितलेले आहेत आणि आताही बघतोय। सत्संगाची जोड म्हणजे अध्यात्माची जोड जी असते तुम्हाला जीवन जगण्यासाठी खूप उपयोगी पडते। चांगले विचार, देवाचं नाव हे आपल्याला एक सकारात्मक जीवन जगण्यासाठी एक प्रेरणादायी ठरत असतं। त्यामुळे आपण म्हणजे संत महात्मे ते काय करतात की आपल्याला देवाशी जोडण्याचा काम म्हणजे दुवा जो असतो ते संत महात्मे करत असतात। म्हणून आपण त्यांच्या चरणाशी लीन होत असतो। ते जे चांगले विचार तुम्हाला चांगलं जीवन जगण्यासाठी जे आपल्याला एक योग्य दिशा देण्याची गरज असते। गुरुची गरज काय असते जीवनात की तुम्हाला जीवन जगताना एक योग्य दिशा मिळण्यासाठीच गुरुची गरज असते। आता मी इथपर्यंत MPSCचा अभ्यास करून इथपर्यंत पोहोचलो। आम्ही काय असंच नाही आलो, आम्हालाही प्रत्येक गोष्टीची जोड योग्य ठिकाणी योग्य गुरुची जोड मिळत गेली। त्यामुळे मी त्या प्रवासापर्यंत पोहोचलोय। त्यामुळे जीवनात हा परमार्थ हा नक्कीच एक प्रेरणादायी ठरत असतो। आपल्याला जिथे जिथे अडचण येतात तेव्हा आपण काय करतो, देवाचं नाव घेत असतो। म्हणजे तेव्हा आपल्याला काहीतरी एक योग्य मार्ग मिळत असतो। तसंच संत महात्मे हे आपल्याला देवाशी जोडण्याचं काम करतात, देवापर्यंत घेऊन जाण्याचं काम करतात। सद्गुरु माता सुदीक्षा सुविंदर हरदेवजी महाराज की जय। बोल सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेव जी महाराज की जय। निरंकारी राजमाता गुरुवचन अवतार की जय। सत्संगाची खुशीचा माहोल आहे। सत्संगाची सर्व संत आपल्या मध्ये उपस्थित आहे। सत्संगाची खूप असा आनंद होतो सत्संगाची, कारण की दासचा तिकीट तर खूप लवकर होता सत्संगाची। बट माताजींकडे अरदास पण केली होती सत्संगाची की वार्षिक सत्संग असतो आपल्या गावी, सत्संगी तो तर मिस नाही झाला पाहिजे सत्संगाची। आणि माताजींची अशी कृपा झाली सत्संगाची, पप्पांनी ते तिकीट कॅन्सल करून टाकलं सत्संगाची आणि ते तिकीट उद्याचं ठेवलं सत्संगाची। तर सत्संगाची तुम्ही पण खूप भाग्यवान आहे सत्संगाची, कारण की इथं माणसाला देव बनवलं जातं सत्संगाची। बाकी खूप जागी तुम्ही जर बघितलं सत्संगी खूप अंधश्रद्धामध्ये पडलेले सत्संगाची, कारण की सत्संगाची जिथे दास अभ्यास करतो सत्संगाची UPSC साठी सत्संगाची, तिथं खूप मी असं बघतो सत्संगाची की सर्व पोरं अंधश्रद्धामध्ये पडलेले सत्संगाची। त्या अंधश्रद्धामधून काढून सत्संगाची आपल्याला इथपर्यंत आणलं आहे सत्संगाची। तर सत्संगाची हमेशा शुक्राना आहे सत्संगाची। सत्संगाची प्रेमाने बोला धन। सत्संगाची प्रेमाने बोला। दया करी दया सागरा, दया करी दया सागरा, मला तुझाच आसरा, आम्हाला तुझाच आसरा। दया करी दया सागरा,
सत्संगजी प्रेमाने बोला धन्यकारजी. आपल्या मध्ये परमादरणीय PI साहेब पवारजी राजूर पोलीस स्टेशन यांचं सुद्धा आगमन झालेस. यांचं सुद्धा टाळीच्या गजरामध्ये स्वागत करून मार्गदर्शन करतील. प्रेमाने बोलूया धन्यकारजी. प्रेमानं बोला. आज सत्संगाचा कार्यक्रम संपन्न होतोय. खर तर दरवर्षी आपण हा महासत्संग इथं कोंडी गावामध्ये संपन्न करता आणि महाराजांची माझी दुसऱ्यांदा भेट होते. याच्या आधी पण भेट झाली आणि तुमची तर माझी कायम भेट होते. या निमित्तानं आपण आपला जो संप्रदाय किंवा आपली जी विचारधारा आहे सुंदर महाराजांची, तर ती आपण गावागावात पोहोचवली आहे. आपल्यात जात धर्म पंथ असला काही भेदभाव नाही. मानवता हाच धर्म आणि ह्या सृष्टीच्या कल्याणासाठी काम करायचं हे विचार घेऊन आपण सगळेजण पुढे जातोय. आणि म्हणून जसं नाथ संप्रदायात किंवा बाकीच्या संप्रदायांमध्ये, त्यातल्या त्यात वारकरी संप्रदायामध्ये आपण लहान मोठे नाही, आपल्यातही तसंच एकमेकाचं दर्शन घेतो, एकमेकाला समजून घेतो आणि आपल्या ज्या भावना आहेत, आपले ऐकणारं जवळचं कोणीतरी असावं तर तो ईश्वर आहे. म्हणजे जी गोष्ट तुम्ही कुणालाच नाही सांगू शकत ना ती देवाला सांगू शकता. आणि त्या श्रद्धेतून त्या भावनेतून आपण पुढे जातोय. आणि मला वाटतंय त्यातून जी आत्मिक शांती आहे. डॉक्टरांकडे गेले तर डॉक्टर काय करतो, बीपीची गोळी देतो, डायबिटीसची गोळी देतो. पण मनशांती जी आपल्याला जीवनाला आवश्यक आहे तर ही मला वाटतंय सत्संगातून भेटते. खरं तर आज मी उशीर आलो म्हणजे त्यामुळं मला गीत काय ऐकायला भेटली नाही. थोडंसं माझं नशीब कमी पडलं. मागच्या वर्षी आठवतंय पाऊस वरतून चालू होता है ना, पावसात बसले होते सगळेजण. मी आलो होतो त्यावेळेला अधिवेशनातून आलो शनिवार रविवार, आणि रविवारी कार्यक्रमाला आलो. परत रात्रीचं जायचं होतं कारण गेल्या वर्षी देवाचं कॅलेंडरच बदलून गेलं. 6 महिने पावसाळा आहे की नाही, त्याच्यात असं सगळं झालं. म्हटलं नशीब आता बर्फ नको पाडू म्हणजे त्यातून आपण सगळे कष्टकरी सावरले. तसे अकोले तालुक्यातील जे अकोलेवासी आहेत ते नशीबवान आहे की शेवटचा पाऊस पडला त्यामुळे भाता आली नाही तर भाता आली नसती. म्हणजे ईश्वराची आपल्यावरती कायम कृपा राहिली. करोनाचा काळ होता त्या काळातही आपल्या तालुक्यात खेड्यापाड्यामध्ये जास्त काही लोक आजारी नाही पडले. शहरवासी उलट ज्यांनी कधी गाव पाहिलं नव्हतं त्या निमित्तानं गावाकडे आली. आपलं कोण परक कोण देवानं थोडस जाणून दिलं. आणि आता सगळे आमचे मोठे काय दिसत नाही ही सगळी मंडळी. माझा एक मित्र जेव्हा घरी गेला कळसवाईच्या तिथला है ना पुंडलिक महाराज, ही सगळी अशी झोकून काम करणारी माणसं. रात्री 12-12, 1-1. आता तुम्ही मंडळी आता रात्रीचा 1-1:30चा प्रवास परत मुंबईला जायचं.
जिथं सत्संग असतील परत यायचं, ही ऊर्जा मला वाटतं हा ना सविंदरजींनी दिलेली आहे है ना? मी सांगितलं एक देवगावचं उदाहरण दिलं होतं, मला वाटतं आता ते नाही आहे की माझ्याकडं हार्टसाठी आले, त्यांचा हॉलचं ऑपरेशन करायचं होतं. मी त्यावेळेस OPD दवाखाना चालवायचा, साधारणतः 2005-07ची गोष्ट असेल. आणि त्यांना तर अर्जंट ऑपरेशन सांगितलं. म्हणजे मी ते सांगितलं, म्हटलं अरे एवढी मरमर, याला चालताना दम लागतोय. आणि त्यांनी एवढं मला वाटतं गेल्या वर्षी कदाचित ते देवासन 4-6 महिन्यापूर्वी झालं. म्हणजे एवढं मला नंतर भेटले ते म्हणे काय नाही, मी सत्संगाला जातो आणि पूर्ण मी विश्वास ठेवून काम करतो. एवढं सगळं जर कदाचित हॉल बसवले असते ना तर 2दा-3दा ऑपरेशन परत करावं लागलं, कारण मध्ये 20 वर्ष गेली है की नाही. तुम्ही सगळेजण बसलाय इथं, आलो तर थंडीला पण विसरून गेलो मी, थंडी पण वाजत नाही. म्हणजे सगळी ऊर्जा तयार झाली आहे आणि त्या ऊर्जेचा अनुभव घेत आहे. बाकी राजकारणाचं मी काही बोलणार नाही, कारण ती व्यासपीठ इथं नाही आहे. तुमची सेवा माझा ईश्वर तुमच्यात दडलेला आहे एवढं तुम्हाला सांगतो. आणि तुमची सेवा हेच माझ्या आयुष्याचं सत्कर्म आहे. ते कर्म माझ्याकडनं प्रामाणिकपणानं करत राहील. तुम्हाला मला काही कारणास्तव ह्या पृथ्वी तलावर पाठवलेलं आहे. म्हणजे भावाला त्रास द्यायला नाही पाठवलेलं, बहिणीला त्रास द्यायला नाही पाठवलं, बहिणीनं भावाच्या हिश्श्यात वाटा मागायला नाही पाठवलं. आपल्याला काहीतरी चांगलं काम करायला पाठवलं. आपल्याला कोणाला त्रास नाही द्यायचा. हा ध्येय हा निर्व्यसनी ठेवायचा आहे ना. म्हणजे दारू पिऊन खराब नाही करायचं आहे, बाकी भांडणं मारामाऱ्या करून हे नाही करायचं. ह्या चांगल्या कामासाठी आपल्याला पाठवलं आणि सत्संगातून हे शिकवलं जातं. समजा इथं तुम्ही सत्संगाला आले, बाबांचं दर्शन घेतलं आणि घरी जाऊन जर आई वडिलांचा सांभाळ केला नाही तर सविंदरजी प्रसन्न नाही होणार तुमच्यावरती. तुम्ही आहे ना गुटखा खाऊन ग्रामपंचायत मध्ये जाऊन थुकले तर काहीच होत नाही. तर त्यासाठी खूप चांगलं हे राष्ट्र आपलं आहे ना, आणि त्याच्यात आपल्याला सेवा करण्याचं भाग्य भेटलंय. संत महंतांची भूमी आहे आणि तिथं त्या कोहंडी क्षेत्रामध्ये असा हा गोड कार्यक्रम होत आहे. तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येनं आला, मला बोलण्याची संधी दिली. तुमचं सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि माझ्या वाणीनं जात पूर्णविराम देतो. प्रेमानं बोला. थँक्यू साहेब. असंच आपलं प्रेम कायम असू द्या. तो दास अरदास करेल, वरती परिवार येऊन सद्गुरू स्वरूप महात्मांचा सत्कार करेल. तर नंतर दास अरदास करेल. या कार्यक्रमाची अंतिम रचना परमादरणीय वसंत वाघमारेजी ठेवतील. आणखी एक छोटीशी सूचना आहे. सत्संग समाप्तीनंतर दुधीच्या नंतर आमची बहीण उद्देशाजी यांची आज अॅनिव्हर्सरी आहे. दोन्हीच्या नंतर थोडा वेळ सर्वांनी असंच बसून राहायचं आहे. प्रेमाने बोला. बोल सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज की जय. निरंकारी राजमाता गुरुवचन अवतार की जय. सद्गुरु माता सुदीक्षा महाराज की. दास अरदास करेल. आदरणीय आमदार साहेब किरण लामटेजी हे सुद्धा आम्हाला मार्गदर्शन करतील. प्रेमाने बोलूया. धन्यकारजी. आज या ठिकाणी असा निसर्गमय आणि आनंदी भक्तिमय वातावरणामध्ये चांगला सत्संगचा कार्यक्रम होत आहे. यामध्ये आध्यात्मिकमध्ये आपल्याला शिकवलं जाते. आपल्याला जीवनात आल्यानंतर शिक्षण करायचं असतं.
त्याचप्रमाणे जीवनात आल्यानंतर आपल्याला अध्यात्मक काही अभ्यास करावा लागतो. अध्यात्मामुळं आपलं आरोग्य, आपली भक्ती, आपली एकात्मा यामध्ये वाढ होते. खूप चांगलं असं आयोजन कमिटी केले, त्यांचे खूप खूप धन्यवाद. हरिओम. प्रेमाने बोला दंडिंगकरजी. थँक्यू सतीश दादा. दासने अरदास केल्याप्रमाणे आमचे आमदार साहेब आदरणीय किरण लामटे सर. सविंदर हरदेवजी महाराज की जय. प्रेमाने बोला दंडिंगकर. आपल्या मध्य परमादरणीय डॉक्टर किरण लामटे माननीय आमदार अकोले तालुका यांचं सुद्धा आगमन झालंय. टाळ्याच्या गजरात त्यांचं सुद्धा स्वागत करूया. प्रेमाने बोला दास सरदार. आपण सर्वजण उपस्थित झालात. अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये हा सत्संग सोहळा हरीशजी महाराजांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या आशीर्वादानं सुरू आहे. आपण सर्वजण अत्यंत भक्तिमय वातावरणात तल्लीन झालात. आपल्या सर्वांना भेटण्यासाठी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार सन्माननीय भाऊसाहेबजी वागचौरे साहेब हे आलेले आहेत. ते देखील आपल्याला या चांगल्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतील. मी त्यांना विनंती करतो की या सत्संग सोहळ्यासाठी त्यांनी शुभेच्छा द्याव्यात. विद्यमान सद्गुरू माता श्रीदासी महाराज यांच्या असीम कृपेनं हा वार्षिक सत्संग सोहळा आपण सर्वजण या ठिकाणी गेली 27 वर्ष साजरा करत आहोत. आज या ठिकाणी माननीय हरीशजी खूपचंदाने डोनर प्रमुख परिवारातर्फे या ठिकाणी तुम्ही सर्वजण या आदिवासी भागातील तमाम महाराष्ट्रातील आमच्या सर्व माता भगिनी बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रेमाने बोला या शब्दामध्ये किती प्रचंड सामर्थ्य आहे. प्रेमाने जग जिंकता येतं, प्रेमानं माणसं जिंकता येतात, प्रेमानं सर्व काही जिंकता येतं. घरामध्ये वाद झाला तर प्रेमानं तो मिटवता येतो. एकाला काही आवडले नाही तर प्रेमानं त्याला समजून सांगता येतं. प्रेम या शब्दामध्ये प्रचंड असं सामर्थ्य आहे. खरं म्हणजे सत्संगामध्ये या ज्या गोष्टी आपल्याला मिळतात आपण ऐकतो ते जेव्हा आपल्या आचरणात आणि आपल्या व्यवहारात आणि जीवनामध्ये आणतो त्यावेळेला खऱ्या अर्थानं या सत्संगाचा किती परिणाम होतो. स्वतःचं जीवन घडवण्यासाठी, स्वतःचा प्रपंच घडवण्यासाठी आणि स्वतःच्या जीवन मार्गामध्ये आपली मार्गक्रमणा करण्यासाठी. खरं म्हणजे आदिवासी बंधू आमचे सर्व अत्यंत गोरगरीब माणसंही दऱ्याखोऱ्यात राहणारी आमची माणसं. मी लहानपणी पाहिले, मी अकोल्यातच याच भूमीत जन्मलो, याच भूमीत वाढलो. लंगोटी लावून जगणारी माणसं आमची. आज शिक्षणाला थोडीशी क्रांती झाली. त्या क्रांतीमध्ये माझी आई देखील भरविरीची फडकी बांधून ज्यावेळेला ते आमच्या घरात आले तिला विचारायचो, आई तुम्ही फडकी का बांधते, का तुला आवडती. तिचं रहस्य मला आता समजलेलं आहे. निसर्गाचं किंवा हे देणं जपणारी आमची सर्व माणसं यासाठी आमची मनं खरे शुद्ध करण्यासाठी या सत्संगाची खूप गरज आहे. खरं म्हणजे या ठिकाणी आपण सर्वजण खऱ्या अर्थाने या सत्संगामुळे आमची मनं शुद्ध तर होतातच, आमचे विचार शुद्ध होतात आणि जगाच्या विचारांची देखील ओळख होते. परंतु या ठिकाणी ही पण आपण भावना या ठिकाणी सत्संगामध्ये आपल्याला सांगितलं जात असेल की व्यसनं किती वाईट असतात, व्यसनापासून कसं दूर राहिलं पाहिजे, व्यसनापासून आपली गरीब माणसं व्यसनाच्या किती अधीन असतात आणि व्यसनामुळे स्वतःचं तर शरीर आपण खराब करतोच पण आपल्या कुटुंबाचं किती नुकसान करतो हे जेव्हा तो माणूस व्यसनी झाला त्यावेळेला हा प्रपंचाची कशी धुळधाण होते त्यावेळेला समजतं. आणि म्हणून व्यसनापासून आम्ही कसे दूर राहू. शिक्षण इतकं महत्वाचं आहे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. ते म्हणाल कसं, शिक्षणामुळे आपली मुलं जर शिकली, सुसुत अनेक आपल्या भागातील मुलं अनेक मुंबईला आहेत, अनेक ठिकाणी नोकऱ्याला आहेत. त्यामुळं
ती शिकलेली असल्यामुळं त्यांना नोकऱ्या मिळाल्या, त्यांचे प्रपंच उभे राहिले आणि आपले प्रपंच ते आज खऱ्या अर्थानं आपल्या गावासाठी, आपल्या कुटुंबासाठी, आईवडिलांसाठी खऱ्या अर्थानं आज ती मदतीचा हात आपल्या सर्वांना देत आहेत. आणि म्हणून आपली मुलं शिकली पाहिजेत, मुलांबरोबर मुली पण शिकल्या पाहिजेत. खरं म्हणजे आपल्या ग्रामीण भागामध्ये, आदिवासी भागामध्ये पुरुषाला जास्त महत्त्व आहे, पण तितकंच मुलीला, स्त्रियांना कमी आहे. किती उदाहरणं आहेत. वाढताना देखील आपण मुलाला जास्त वाढतो, मुलीला कमी वाढतो. अनेक गोष्टी आहेत. म्हणून आपला हात आखडता मुलीच्या बाबतीत असतो. म्हणून उपर जरी मुलगी झाली आणि असं वाटतं नेहमी आपल्या भागात, मी पाहिले लहानपणी, ऐकले की मुली उपर झाली की लगेच तिला 2 हातचे काय करायचे, 4 हात करायचे, म्हणजे लावून द्यायचं लग्न. लगेच सुनानं धीराला सांगायचं, सासऱ्याला सांगायचं, काढी लागायचं. आता पुरीचं झालं पाहिजे, तिला शिकू द्या, तिला देखील मोठं होऊ द्या. ती देखील मुलांइतकंच आता मुलगी देखील बरोबरची हुशार झालेली आहे. मी पाहिलं, आम्ही विमानातून येतो, विमानातून उतरल्यावर आम्हाला कळतं की या मुलीनं आपल्याला दिल्लीवरून इथं आणलं. ती देखील पायलट होऊ शकते, ती देखील शास्त्रज्ञ होऊ शकते, ती देखील अवकाशामध्ये जाऊन संशोधन करू शकते. मुलगी काही कमी नाही. उलट मी म्हणेन पुरुषांपेक्षा मुली सर्वात जास्त चांगल्या हुशार आहेत. आणि पुरुषांच्या दृष्टीनं वार्धक्यामध्ये मुलं बघत नाहीत, पण मुली बघतात. मुली जास्त पुरुषांची काळजी करतात. की आपण आता घराघरामध्ये पाहतो. खूप बोलता येईल, खूप सांगता येईल, परंतु या ठिकाणी ह्या सर्व गोष्टी आपण शिका. शिक्षणाचा अभ्यास ठेवा आणि आपला प्रपंच सुस्थितीत राहील. आजपर्यंत आपल्या भागामध्ये मी नेहमी सांगतो, माझ्या नोकरीमध्ये बोललं चालेल का, मी थोडा जास्त वेळ तर नाही घेत ना. मी नोकरीमध्ये नेहमी सांगायचो की आमच्या अकोल्याच्या भागामध्ये कुठल्याही गावात जाऊ द्या, मी लहानपणी जायचो. आलेल्या पाहुण्याला काय पहिल्यांदा तांबर पाणी, आणि त्याला म्हणणार नाही की तू जेवून आला का, त्याला भरतील जेवण करून जा. आणि आलेल्या माणसाला जीव घालून जे काही आहेत घरामध्ये ते शिजवायला टाकून, आमदार साहेब आलेत, आपण टाळ्याच्या गजरात त्यांचे स्वागत करू. आणि त्या आलेल्या माणसाला कोणी असो तो, नंतर विचारतील कुठला काय, जीव घालतील आणि परत पाठवतील. ही परंपरा आपली, हे नातं आपलं, अशा मनाचं आपलं असलेलं नातं, जाड असलेलं नातं आपण सर्वांनी जमलेलं आहे. या सत्संगामध्ये असंच तुम्ही रमत राहा आणि असाच आस्वाद घेत राहा. मी सर्वांना या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो. मला शिर्डीला जायचं आहे आणि म्हणून मी आपल्या भेटीला आलो. मला खूप आनंद वाटला. मी भजन ऐकत होतो आणि या भजनामध्ये अनेक गोष्टी आपल्याला ज्या शिकायला मिळतील, त्या अशाच आयुष्य वाचनाताना तर म्हणजे जणकाली आपल्या पंथाचं देखील मनापासून, लोकचंदाने आपल्या सर्वांचं देखील मनापासून अभिनंदन करतो. इथल्या सर्व आयोजक मंडळीचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो. खूप खूप शुभेच्छा देतो, थांबतो आणि सर्वांची परवानगी घेऊन मी निघतो. प्रेमाने बोला धननायक, ते आम्हाला 2 शब्द मार्गदर्शन करावे. प्रेमाने बोलूया धनकारजी.
तुमच्या राघवेजी महाराज की निरंकारी राजमाता गुरुवचन बहुत सुंदर शब्दों तुझको इतना मुझे सत्संगजी प्रेमाने बोलूया धनिक काळजी दासनं जशी अरदास केली होती परमादरणीय पल्लवीताई त्या सुद्धा सद्गुरूचा आशीर्वाद प्राप्त करतील आणि तदनंतर दास अरदास करेल आदरणीय महात्मा वसंत मालुसरेजी सुंदर अशा गीताद्वारे सद्गुरूचा आशीर्वाद प्राप्त करतील. प्रेमाने बोलूया
धार्मिक काळजी. सत्संगतजी प्रेमाने बोला, धर्मेंद्रजी. सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या पावन कृपा आशीर्वादाने आज या ठिकाणी तुमच्या सध्या महान कर्मयोगी संतांच्या दर्शनाचा योग. खरंच सत्संगतजी बऱ्याच वेळापासून या ठिकाणाहून आवाज येतो आहे. कोणी कोणी नवीन महापुरुष सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. ते म्हणेल की आम्ही नेहमी भक्ती करतो आहे, जीवन पण सुंदर जगतो आहे, पण हे आज निरंकारी मिशनचं नेमकं काय सत्संग आहे? तर निरंकारी मिशन म्हणजे एक आध्यात्मिक विचारधारा आहे. नवे नवे कोणाची जात पंथ धर्म बदलण्यासाठी या ठिकाणी कोणी आलेलं नाहीये. आध्यात्मिक एक विचारधारा आहे, जेणेकरून कोण्या कारण आला जगती अंती आहे कोठे जाणे, अवतार म्हणे हे दैवी रहस्य गुरु करवी जाणून घेणे. सत्संगाची खरं तर जन्माला आलो आहे, परंतु आज स्वतःचं मूळ आपण विसरून गेलेलो आहे की भगवान परमात्म्याने या आईच्या उदरामध्ये 9 महिने 9 दिवस असताना आपण वचन दिलं होतं भगवंताला की देवा, जर मला तू हे सुंदर असं विश्व दाखवलं तर मी तुझीच प्राप्ती करेल बरं का, तुला जाणून तुझी भक्ती करेल. आणि म्हणून सत्संगाची ही भक्ती साध्य करण्यासाठी खरं तर जे अधुरं राहिलेलं स्वप्न जे की जगद्गुरु तुकोबरायांचं तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, नवे नवे सत्संगाची लोपले ज्ञान जगी हित नेनाती कोणी अवतार पांडुरंगा. सत्संगाची ज्या भगवान परमात्म्याची आज तुम्ही मी पूजा करतो आहे, मग आपण साईबाबांना मानत असेल, आपण पांडुरंगाला मानत असेल, ठीक आहे, 100% वेलकम. आपण त्याच प्रभू परमात्म्याला मानायचं आहे, पण त्या भगवंताला फक्त पाहून घ्यायचंय. हा आवाज खरं तर या ठिकाणाहून संत महात्मे देत आहेत. म्हणून हा या भगवान परमात्म्याला मौली ज्ञानोबरायांनी पाहिल्याच्या नंतर ज्ञानोबराय म्हणतात, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, योगिया दुर्लभ तोम्या देखीला साजनी. मग सत्संगाजी संतांनी भगवंताला पाहिलं आणि मग गायलं. अगदी हुबेहूब तोच आवाज आज निरंकारी मिशन देत आहे. नवे नवे मौली ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबराय यांचं अधुरं राहिलेलं जे स्वप्न आहे, ते स्वप्न खरं तर समयाच्या सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज हे पूर्ण करत आहे. म्हणून सत्संगाजी खूप मोठी लॉटरी आपल्याला लागलेली आहे की मनुष्य योनीचं सार्थक याने तुम्ही आम्ही करू शकतो. नवे नवे सांगलीला सुद्धा जानेवारी महिन्यामध्ये 24, 25 आणि 26 जानेवारीला आपण संत महापुरुष सगळेजण एकत्रित गाडी करून त्या ठिकाणी पोहोचू शकता. आणि सत्संगाजी समयाच्या सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या पावन दर्शनाचा योग आपल्याला आलेला आहे. त्याचं दर्शन आपण घेऊ शकतो. नवे नवे सत्संगाजी आपला इहलोक आणि परलोक आपण सुयेला नेऊ शकतो. सत्संग प्रेमाने बोला. सत्संगाजी प्रेमाने बोलूया. धनिंकारजी खूप थोडक्या शब्दात सुंदर असं संत जानू मार्गदर्शन ताईने आपल्याला केलेलं आहे. तर दासनं जशी अरदास केली होती, परमादरणीय महात्मा वसंत मालुसरेजी सुंदर अशा गीताद्वारे सद्गुरूचा आशीर्वाद प्राप्त करतील. तर नंतर दास अरदास करेल आदरणीय महात्मा रमेश खूपचंदानीजी, हे सुद्धा तयार राहतील. प्रेमाने बोलूया. धनिंकारजी. तुमच्या बाबातून मला जन्म झालेला आहे. 2 वेळा लग्न झालेले. एक शरीराचं लग्न झालं आणि कोरोना माझ्या आत्म्याने परमात्म्याचं लग्न लावून दिलं. आज काढून संधी आलेली आहे या गावामध्ये. त्याच्या कोणाच्या आत्म्याचं लग्न लावून घ्या, शेत धरून लावून घ्या, खरा जेव्हा पाहून घ्या. मी शिकी लावतोय काय जवळ नाही, पण जगती व्हावं यासाठी मोठा आकाश केलेला आहे. देखील पण अशी करायचं माझं नामस्मरण हे डोळे दिलेलं आहे. नामस्मरण हे तारकमंत्र आहे जीवनाचा. ही लोक मैत्री झाल्यासाठी त्या काहीतरी गेलं गावाला. प्रेमाने बोलूया. धनिंकारजी या गीताच्या दरम्यान या ठिकाणी युवा नेते सतीशदादा बांगरेजी यांचं सुद्धा आगमन झाले, त्यांचं स्वागत करण्यात येत आहे. तर दासनाची अरदास केली
आदरणीय महात्मा अजितराव ढाळे या बाजूला जागा घ्या. समोर ते खुर्ची काढाय महापुरुष त्यांनी त्या ठिकाणी लंगर बनवलेलं आहे, त्या ठिकाणी जायचंय. आणि जे स्थानिक तरुण लोक आहे त्यांनी सुद्धा थोडासा मदत करायची आहे. वरून टेरेसवरती जर प्रसादी बनवलेली आहे ती खाली घ्यायची. पहिल्यांदा सर्व संघात व्यवस्थित बसून घ्या. परंतु भक्ती कुणी करायची, कुणाची करायची आणि कशासाठी करायची नाही असं नाहीये. ती भक्ती भक्तीच आहे, पण त्या भक्ती तुम्हाला भौतिक